नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपला जो विषय आहे तो म्हणजे परिसीमनाचा विषय। परिसीमनाच्या निमित्ताने निर्माण होणारे काही प्रश्न। आता ही सध्या न्यूज खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे। का चर्चेत आहे तर जी दक्षिणेकडील राज्य आहेत ती दक्षिणेकडील राज्ये एकत्र आलेली आहेत आणि एकत्र येऊन त्यांनी एक कमिटीची स्थापना केली आहे, समितीची स्थापना केली आहे। आता ती का केली आहे, कशासाठी केली आहे, परिसीमनाच्या अनुषंगानं या दक्षिणेतील राज्यांचे कोणते आक्षेप आहेत। आता दक्षिणेतील राज्य म्हणजे कुठली आहेत, साधारणपणे तमिळनाडू म्हणतो आपण, कर्नाटक म्हणतो, केरळ म्हणतो, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी एकत्र यायचं ठरवलंय। आता आपण नक्की विषय काय बघूया। या दक्षिणेकडील राज्यांनी कुठली समिती स्थापन केली आहे तर जॉईंट ऍक्शन कमिटी, म्हणजे काय, थोडक्यात एकत्र येऊन समितीची स्थापना केली आहे। आणि ही कशा संदर्भात केलेली आहे तर डिलिमिटेशन, ज्याला आपण म्हणतो परिसीमन मराठीमध्ये। आणि या दक्षिणेकडील राज्यांची मागणी आहे काय की लोकसभेतील जी सदस्य संख्या आहे सध्या ती आहे तशी ठेवण्यात यावी। कधीपर्यंत की तुम्हाला माहितीये की आता 2026 पर्यंत ती लोकसभेतील सदस्य संख्या कायम राहणार आहे, मात्र इथून पुढे त्याचं परिसीमन होणार आहे। आणि मग असं परिसीमन झाल्यानंतर प्रत्येक राज्यातील त्या लोकसभा सदस्यांची संख्या कमी जास्त होणार आहे। मग या दक्षिणेकडील राज्यांची मागणी आहे की ती आहे तशी ठेवण्यात यावी, म्हणून आहे तशी गोठवण्यात यावी। आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की अशी मागणी दक्षिणेकडील राज्य का करतायत, त्यांना का गोठवायची आहे ती संख्या तीच का ठेवायची। कारण जर आता आपण नव्या जनगणनेनुसार जर पुनर्रचना केली, डिलिमिटेशन केलं किंवा आपण त्याला म्हणू परिसीमन केलं, तर शक्यता अशी आहे की उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेमध्ये दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधित्व काय होणार आहे, कमी होण्याची शक्यता आहे। मग आता तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे की प्रतिनिधित्व हे कसं ठरतं, तर साधारणपणे जर आपण बघितलं तर लोकसंख्या किती आहे त्यानुसार त्या राज्यातील लोकसभेची सदस्य संख्या निश्चित होत असते। लोकसभा मतदारसंघाची अगदी स्पेसिफिक आपण म्हणलं तर आता आपल्याला माहिती आहे की दक्षिणेकडील जी राज्य आहेत ती साधारणपणे प्रगत राज्य मानली जातात, त्यांचा साक्षरता दर चांगला आहे। आणि त्यामुळे झालंय असं की दक्षिणेतील राज्यांनी काय केलेलं आहे, जे आपले लोकसंख्या धोरण आहे ते चांगल्या पद्धतीनं अवलंबलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केलेली आहे। आणि त्यामुळं लोकसंख्या धोरण त्यांनी चांगल्या पद्धतीनं अवलंबल्यामुळं त्यालाच आपण म्हणू लोकसंख्या नियंत्रण धोरण अनेक वर्ष त्यांनी राबवले। त्यामुळं साहजिकच तिथली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे। मात्र या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर उत्तरेकडील राज्य आहेत, या उत्तरेकडील राज्यांची लोकसंख्या वाढलेली आहे। मग आता बघा, जर आपण आता लगेच जे 26 नंतर आपल्याला करायचं आहे जे परिसीमन केलं तर अशी शक्यता नाही, तर ते असंच होणार आहे की उत्तरेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये वाढणार आहे। मग त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर दक्षिणेतील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी व्हायची शक्यता आहे। आणि म्हणून या गोष्टीवरच या दक्षिणेतील राज्यांनी आक्षेप घेतलाय। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रण धोरण चांगल्या पद्धतीनं अवलंबलं, मग ही आमची चूक झाली का। मग याचा आम्हाला फटका इथं बसतोय की आमच्या प्रतिनिधित्वामध्ये काय येते किंवा प्रतिनिधित्व कमी होतोय। मग म्हणून यांनी जॉईंट ऍक्शन कमिटीची स्थापना केलेली आहे। अगदी असंच आहे बघा या तुलनेत जर आपण बघितलं उत्तरेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरण नीट राबवलेले नाही तुलनात्मक दृष्ट्या, म्हणूनच केवळ लोकसंख्येच्या आधारावर केलेले परिसीमन दक्षिणेतील राज्यांना परवडणार नाही आणि म्हणून त्यांचा या गोष्टीला विरोध आहे। बघा पुढचा पॉइंट बघा, त्यामुळे जर लोकसंख्येच्या आधारे लोकसभा सदस्य संख्या निश्चित करायचे ठरले तर उत्तरेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये वाढेल, त्या तुलनेत दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल। आता उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्र आहे, आता महाराष्ट्रामध्ये साधारण किती आहे, 48 आहे। उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर बहुतेक साधारण 88 असं काहीतरी आहे। मग साहजिकच उत्तर प्रदेशचं काय आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं प्रतिनिधित्व पुन्हा वाढणार आहे। मग ह्याच्यावरच या दक्षिणेतील राज्यांनी आक्षेप घेतलेला आहे। दुसरी गोष्ट, जर आपण म्हणलं की उत्तरेकडील राज्यांमध्ये ही सदस्य संख्या तुलनात्मक दृष्टीनं जर वाढणार असेल तर यामध्ये खोच अशी आहे
की काय करतील राजकीय पक्ष, तर उत्तरेकडील राज्यांवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करतील. म्हणजे उत्तरेकडील अशी काही राज्य ज्यांचं प्रतिनिधित्व जास्त आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये ज्यांच्या सीट्स जास्त आहेत, त्या राज्यांवर प्रमुख पक्षांद्वारे लक्ष केंद्रित केलं जाईल आणि मग दक्षिणेकडील राज्य दुर्लक्षित राहतील. आणि मग त्याच्यावरच आक्षेप आहे. मग दक्षिणेतील राज्य दुर्लक्षित राहिली तर पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माण होणारा प्रश्न कसा आहे, तर प्रादेशिक विषमता निर्माण होऊ शकते. प्रादेशिक विषमतेचा प्रश्न आहे किंवा प्रदेशावर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न आहे, किंवा आपण त्याला म्हणू, इथं आपल्याला दिसतंय की सहकार्यात्मक संघराज्य अशा परिस्थितीमध्ये राहील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. सहकार्यात्मक संघराज्य ज्याला आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कारण काय होणार आहे, संघर्ष उत्तरेकडील राज्य दक्षिणेकडील राज्य यांच्यामध्ये वाढणार आहे. याशिवाय ज्या पक्षानं केवळ उत्तरेकडील राज्यांच्या आधारे सरकार स्थापन केले, अशा केंद्र सरकारचं खाली दक्षिणेतील राज्यांबरोबर संबंध काय होणार आहेत, कदाचित बिघडू शकतील. हे आपण हायपोथेटिकल सिच्युएशन बघतोय आणि म्हणून या कोऑपरेटिव्ह फेडरलिझम या तत्वाची हानी होऊ शकते. बघा म्हणजे काय म्हणले, तसेच अजून एक युक्तिवाद केला जातो की एखाद्या राजकीय पक्षाचे उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व असेल तर अशा राजकीय पक्षाला आपण काय म्हणले की उत्तरेकडील जागांच्या आधारे केंद्रामध्ये सरकार स्थापन करता येऊ शकते. आणि त्या अनुषंगानं पुन्हा कुठला सहकार्यात्मक संघराज्य, प्रादेशिक विषमता आणि दुर्लक्षित भावना असे अनेक प्रश्न. आत्ताच तुम्हाला माहिती आहे की हिंदी भाषेवरून कशा मोठ्या प्रमाणावर गोंधळ चालू आहे त्रिभाषा सूत्राचा. मग हे दरी जी आहे उत्तर दक्षिण ती अधिकाधिक वाढत जाण्याची शक्यता यामुळे निर्माण होऊ शकते. आता हे आपण बघितलं की विरोध काय, लोकसंख्येच्या आधारे केलं तर दक्षिणेतील राज्यांना तोटा आहे, उत्तरेकडील राज्यांना फायदा आहे, हे सरळ सरळ स्पष्ट आहे. यातलं थोड्याशा काही आपण म्हणू की घटनात्मक बाबी आणि कायदेशीर बाबी काय आहेत बघा. 42वी घटना दुरुस्ती आपण केली 1976ला. त्यामध्ये काय ठरवण्यात आलं की 2000 पर्यंत लोकसभा सदस्य संख्या काय करण्यात आली, गोठवण्यात आली 2000 पर्यंत. आणि परत 2001 मध्ये 84वी घटना दुरुस्ती केली आणि अजून 25 वर्षासाठी वाढवण्यात आलं. म्हणजे 2026 पर्यंत लोकसभा सदस्य संख्या गोठवण्यात आली. बघा त्यानंतर आपण 87वी घटना दुरुस्ती केली. यामध्ये मात्र काय करण्यात आला, मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा निर्णय 2001च्या जनगणनेनुसार घेण्यात आला. आता हे काय आहे, मतदारसंघाची पुनर्रचना म्हणण्यापेक्षा आपण अधिक स्पेसिफिक म्हणू, मतदारसंघाच्या सीमेची पुनर्रचना. सदस्य संख्या बदलली का, बदललेली नाही. सीमेची पुनर्रचना अगदी सोपं करण्यासाठी आपण म्हणू सीमेची पुनर्रचना झाली, मात्र जी सदस्य संख्या होती ती कायम ठेवण्यात आलेली आहे. मात्र गोठवण्यात आलेली सदस्य संख्या कायम ठेवण्यात आली. बघा खूप महत्वाचं आहे. 42वी घटना दुरुस्ती, 84वी घटना दुरुस्ती, 87वी घटना दुरुस्ती. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याशिवाय या 3 घटना दुरुस्ती आणि राज्यघटनेतील जी तरतूद आहे ती अनुच्छेद 82 मध्ये परिसीमना संबंधी किंवा मतदारसंघाच्या पुनर्रचनाविषयीची तरतूद केली आहे. आता ही 82 ची तरतूद आहे ती लोकसभा विषयी आहे. त्याच पद्धतीनं राज्य विधानसभेतील जे मतदारसंघ आहेत त्या अनुषंगानं आर्टिकल 170 ची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे. 82 लोकसभा आणि 170 जी आहे ती विधानसभेच्या अनुषंगानं मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तरतूद केलेली आहे. आता अजून एक, संसदेने जे कायदे केलेले आहेत डिलिमिटेशन साठीचे परिसीमना संबंधीचे ते 1952, 1962, 1972 आणि 2002 या अनुषंगानं संसदेने कायदे केलेले आहेत. यातले फॅक्ट्स खूप महत्वाचे आहेत, कदाचित प्रिलिम्सला येऊ शकतात. विश्लेषणाचा भाग आपण बघितला. मात्र 42वी घटना दुरुस्ती 84th and 87 आणि त्यामधल्या जे काही बारकावे आहेत, आता 87वी जी केली आहे त्यामध्ये सदस्य संख्या बदललेली नाही, फक्त सीमांची पुनर्रचना करण्यात आली आणि ती कुठल्या जनगणनेनुसार, 2001च्या जनगणनेनुसार. प्रश्न स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रिलिम्सला विचारला जाऊ शकतो. स्टेटमेंटच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो आणि मेन्सच्या अनुषंगानं विश्लेषणात्मक पॉईंट कोणते आहेत, जॉईंट ऍक्शन कमिटी काय, कशासाठी आहे, लोकसंख्येचा त्यामध्ये आयाम काय आहे, सहकार्यात्मक संघराज्याचा त्यामध्ये आयाम आहे, केंद्र राज्य संबंधाचा त्यामध्ये आयाम आहे. याशिवाय प्रादेशिक विषमतेचा प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतो भविष्यामध्ये. उत्तरेकडील राज्यांमध्ये केवळ राजकीय पक्ष फोकस करू शकतात, हा एक धोका आहे. उत्तर आणि दक्षिण यांच्यामधली दरी या ठिकाणी वाढू शकते, हा देखील धोका आहे. आणि या प्रिलिम्सच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण फॅक्ट्स आपण आता बघितल्या.
चला, आता यावर तज्ञांनी काहीतरी आपण म्हणतो ना मध्यम मार्ग सांगितलाय. मध्यम मार्ग. काही तज्ञ काय म्हणतायत की लोकसभा सदस्यांची संख्या तुम्ही आहे ती ठेवा, तिथं कशाला हात लावू नका. मात्र विधानसभेतील सदस्य संख्या काय करा, नव्या परिसीमनानुसार वाढवली जाऊ शकते. परिसीमन करायचं आहे, पण ते गोठवलेली संख्या लोकसभेमध्ये काय बदल करू नका, तर विधानसभेतील सदस्य संख्या नव्या तुम्ही परिसीमनानुसार बदलवा. हा काय आहे, हा एक उपाय सुचवलेला आहे काही तज्ञांनी. दुसरं असं म्हणतायत की राज्यसभेतील राज्यांचे प्रतिनिधित्व ठरवताना उत्तर, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये समसमान असं वितरण व्हावं, या अनुषंगानं फॉर्म्युला ठरवण्यात यावा. आता सध्या झोनल काउन्सिल आहेत, तुम्हाला माहिती आहे झोनल काउन्सिल्स, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, आणि त्या झोनल काउन्सिलचाच आपण उपयोग करून काय करूया, प्रदेशानुसार वितरण करूया आणि त्याचं प्रतिनिधित्व कुठं जायचंय, राज्यसभेतील राज्यांचं प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी. इथं राज्यसभेविषयी बोलले, तिथं लोकसभेविषयी बोलले. असे हे फॉर्म्युले आहेत. असं करा. का करा, कारण दक्षिणेकडील राज्यांनी आक्षेप घेतले, मग यातनं काहीतरी आपल्याला मार्ग काढला पाहिजे. मग हा काही मार्ग त्यांनी सुचवलेला आहे. आता हा बरोबर हा चुकीचा, ह्याच्यावर पुन्हा काय आहेत, डिबेट्स आहेत. मात्र आता आक्षेप नोंदवलाय म्हणल्यावर हे अनेक तज्ञ आपल्या इंडियन एक्सप्रेस, द हिंदू यासारख्या वृत्तपत्रातून आर्टिकल्स लिहितात आणि त्यामध्ये तुम्हाला इथं क्रक्स दिलेला आहे की त्यांनी सुचवलेले हे उपाय आहेत. चला, आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता परिसीमनामुळे इतर कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता बघा, जर तुम्ही आता परिसीमन केलं आणि त्यामध्ये तुम्ही दक्षिणेतील राज्यांवर अन्याय केला, आपण गृहीत धरू असं दक्षिणेकडील राज्यांवर तुम्ही अन्याय केला, तर मग राज्यांकडून भविष्यात लोकसंख्या नियंत्रण धोरण राबवलं जाणार नाही. मग ती चांगली गोष्ट आहे का आपल्या देशाच्या अनुषंगानं किंवा आपल्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं? अजिबात चांगली गोष्ट नाही. मग त्यामध्ये हा तोटा होऊ शकतो. हा दीर्घकालीन परिणाम लक्षात घेतला पाहिजे. याशिवाय आता तुम्ही काय दिसतंय, 2022 मध्ये राज्य पातळीवर जम्मू काश्मीरमध्ये आणि 23 मध्ये आसाम या राज्यामध्ये परिसीमन करण्यात आले आणि या दोन परिसीमनातून काही दोन ठळक मुद्दे समोर आले. जम्मू काश्मीरमध्ये केले आणि आसाममध्ये काय समोर आले ते आपण बघूया. आता यामध्ये परिसीमन केलंय, त्यामध्ये वादविवाद झाले. पहिला वादविवाद असा आहे की बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक अशी विभागणी तुम्ही करत आहात. मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे थोडक्यात काय, परिसीमनाच्या नावाखाली तुम्ही जेव्हा मतदार संघाची पुनर्रचना करता तेव्हा तुम्ही काय करता, विशिष्ट समुदायाचे लोक एका ठिकाणी केंद्रित होतील आणि विशिष्ट समुदाय अल्पसंख्याक म्हणून राहील. साहजिकच ज्या मतदारसंघामध्ये बहुसंख्याक लोक आहेत, बघा ज्या मतदारसंघामध्ये बहुसंख्याक लोक आहेत त्याच बहुसंख्याक समुदायाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. शक्यता काय, ते तसंच होतं. मग अल्पसंख्याकांचे हक्क तुम्ही डावलताय अशी टीका केली जात आहे. कशावरून, तर जम्मू काश्मीर आणि आसाम मधला अनुभव पाहता. मग अशा प्रकारचं चित्र इतर राज्यांमध्ये होऊ नये म्हणून अभ्यासकांनी सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. मात्र ह्याची जी काउंटर आर्ग्युमेंट आहे ती अशी आहे की भारतामध्ये होणारं जे मतदान आहे हे किती अनेक मुद्द्यांवर होतं. त्यातला आपण महत्वाचा मुद्दा म्हणू विकासावर होतं, वृद्धीवर होतं. मात्र हे बरोबर असलं तरी भारतामध्ये होणारे मतदान धर्मावर पण होतं, जातीवर पण होतं, वंश सांस्कृतिकता ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इथिनिसिटी म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, जम्मू काश्मीरचं आपण उदाहरण घेतलंय. या जम्मू काश्मीरमध्ये होणारं मतदान कदाचित धर्मावरून होऊ शकतं. आसाममध्ये होणारं मतदान कशावरून होऊ शकतं, इथिनिसिटीवरून होऊ शकतं. इथिनिसिटी म्हणजे वंश सांस्कृतिकता. मग हे फार मोठे आक्षेप या अनुषंगाने घेतलेले आहेत. असं आम्हाला आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये दिसून आले आणि म्हणून आता 2026 नंतर तुम्ही जे परिसीमन करणार आहात त्याबाबत तुम्ही ही काळजी घ्या असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. हा खूप महत्वाचा आणि दुर्लक्षित राहणारा घटक आहे. आपण फक्त तथ्यात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, मात्र याचं विश्लेषण आपण पाहत नाही. आणि आता तुम्हाला या विश्लेषणाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एमपीएससीला
लागू करण्यात आलेला आहे. बघा, मुद्दे जेवढे आपल्याला जनरेट करता येतील तेवढे आपल्याला जनरेट करायचे आहेत. आता या परिसीमनाचे तोटे काय आपण बघितलं, लोकसंख्या धोरण मग राज्य अवलंबणार नाहीत, सहकार्यात्मक संघराज्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आर्थिक दरी निर्माण होऊ शकते, प्रादेशिक विषमता निर्माण होऊ शकते. त्यानंतर आपण म्हणलं की उत्तरेकडील राज्यांचं वर्चस्व ओव्हरऑल होऊ शकतं. का? कारण राज्य पक्ष काय करतील, उत्तरेकडील राज्य जिंकण्यावर फक्त भर देतील. का असं करतील? कारण त्याच्या जोरावरच ते केंद्रात सरकार स्थापन करू शकत असतील, तर मग दक्षिणेकडील राज्यांकडे दुर्लक्ष करतील. असे या निमित्ताने आता आपण किती पॉइंट्स बघितले? 5 पॉइंट बघितले. असे तुम्हाला पॉइंट्स जनरेट करता येणं मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचं आहे. बघा, हा विषय जो आहे हा दुर्लक्षित राहणारा विषय आहे, तो पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. अजून एक टीका होते की राज्यामध्ये विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल या अनुषंगानं तुम्ही पुनर्रचना करता, ही टीका पण देखील केली जाते. चला, आता निष्कर्ष यामध्ये काय आहे की परिसीमन करताना राज्यांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ नये, तसेच समाजातील एकात्मतेवर विपरीत परिणाम होऊ नये याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वोटिंग पॅटर्न काय म्हणले की परिसीमन केल्यानंतर वोटिंग पॅटर्न प्रभावित होईल असे दिसून येत आहे आणि म्हणून होऊ नये तो तसा, अशा प्रकारे या अनुषंगाने आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आता यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा, की एक म्हणजे राज्यांच्या अस्तित्वावर. का असं म्हणले? कारण जर प्रतिनिधित्व कमी तुम्ही करायला गेला तर ते राज्यांच्या अस्तित्वावर घाला घातल्यासारखं होईल. आणि दुसरं म्हणले की समाजातील एकात्मतेवर. का असं म्हणले? मगाशीच तुम्हाला सांगितलं की तुम्ही परिसीमन केल्यानंतर बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक अशी विभागणी करताय आणि मग ते एकात्मतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि यातून सगळं काय प्रभावित होतोय तर वोटिंग पॅटर्न प्रभावित होते, आणि म्हणून या अनुषंगाने आपण काळजी घेतली पाहिजे असं आपण या ठिकाणी निष्कर्षामध्ये म्हणू शकतो. बघा, परिसीमनाचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला तथ्यात्मक दृष्ट्या आणि विश्लेषणाच्या दृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, तुम्हाला समजतोय का? बुलेटिनच्या अंकामध्ये आपण हा डिटेल्ड इश्यू कव्हर केलेला आहे, अलीकडे पण कव्हर केलेला आहे, आणि ह्याच्या आधी आपले जे बुलेटिनचे अंक आहेत त्यामध्ये सुद्धा हा कव्हर केलेला आहे. हा इश्यू अजून कदाचित 6-8 महिने चालू राहील चर्चेमध्ये. तो तुम्ही ट्रॅक करत राहा आणि याच्या पुढच्या ज्या घडामोडी आहेत ते तुम्हाला बुलेटिन मधील तर पाहायलाच मिळतील, पण तुम्ही स्वतः पण ट्रॅक करा. विषय समजतोय का बघा, आणि अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा. धन्यवाद.